आज 12 ऑगस्ट सोमवार. सकाळीच मी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या तशा आत्ताही देते आहे. आणि आजचा दिवस महत्त्वाचा आहे. श्री समर्थांना रामाने अनुग्रह दिला, साक्षात रामाने. तो प्रसंग आपल्याला माहिती असेल, पण आजच्या दिवसाचं ते औचित्य आहे. आपण श्रीरामांना, समर्थांना, ज्ञानदेवांना सगळ्यांना वंदन करूया. सगळ्या श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना वंदन करते, शुभेच्छा देते. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. आज शिवाची प्रार्थना किंवा आराधना आपण केलीच असेल. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी जळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय. आपण जो श्लोक पाहत होतो 53वा, आणि त्याच्यावरच्या 3 गोष्टी आपल्या म्हणजे 2 गोष्टी पाहून झाल्या आहेत. दुसरी गोष्ट चाललेली आहे. एकदा आठवणीसाठी पुन्हा म्हणते तो श्लोक. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं, विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. तो ब्रह्म स्वरूपापर्यंत कधी पोचतो त्याची सगळी वैशिष्ट्य सांगतायत, लक्षणं सांगतायत. त्याच्या आधी विविक्त सेवी, लघ्वाशी ते सगळं पाहिलेलं होतं. हळूहळू आपल्यामध्ये बदल होतात. आपल्यालाच कळत नाही की आता आपण एक एक पायरी ओलांडून पुढे चाललेले आहोत. तर अहंकार हा सगळ्यात मोठा शत्रू आहे, म्हणून त्याला प्रायोरिटी त्याला दिलेली आहे, प्राधान्य त्याला दिलेलं आहे की अहंकारम. आणि पुढचं आहे बलम. तर अहंकाराच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं होतं. काही 1-2 ओव्या फक्त त्यातल्या घेऊया आपण. की राजयोगाच्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार झालेला हा साधक मोक्षप्राप्तीसाठी जेव्हा निघतो ना, तेव्हा त्याला अडवायला त्या ठिकाणी पदरी वैर बांधूनच आलेल्या दोषरूपी शत्रूंना तो धोपटून काढतो. आणि त्यातला पहिल्या क्रमांकाचा जो शत्रू आहे तो म्हणजे अहंकार. हा देहाहंकार असतो ना, तो माणसाला मेल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये तो भिनलेला असतो, सोडत नाही. आणि त्यामुळे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, हे आपण पाहिलेलं होतं. किंवा आयुष्यभर सुखासमाधानाने जगू देत नाही. अहंकारामुळं बघा सगळ्यांशी वैर. त्याची वाणी ही आहे ती मृदू असतच नाही, मीपणाचा ताठा त्याच्यामध्ये असतो. म्हणून अहंकाराचा देहरूपी किल्ला हा तर त्याचा मुख्य आश्रय आहे. देहामध्येच तो राहिलेला आहे. आणि देहरूपी अभेद्य किल्ल्यात तो सुखेनैव राहतो. अशा या अहंकाराचा आश्रयरूपी देहदुर्ग तो साधक त्याचा पाडाव करतो. सामान्य लोक म्हणजे 99% लोक या अहंकारालाच बळी पडतात. त्या तुलसीदासांनी एका ठिकाणी सांगितलेलं होतं, मागे जेव्हा त्याचा अभ्यास केला होता तेव्हा मला आठवतं की वेगवेगळे आजार कशामुळं होतात, तर ह्या षड्रिपूंमुळंच होतात. आणि हा जो अहंकार आहे, अहंकारामुळं म्हणजे आता खूप जणांना त्याचा अनुभव आला असेल किंवा मी पाहिले डोळ्यासमोर की जे थोडेसे अहंकारी लोक आहेत, अहंकाराची गाठ सुटता सुटत नाही म्हणतात, तसं ती कॅन्सरची गाठसुद्धा सुटता सुटत नाही. ते हे अहंकारी असणाऱ्या लोकांनाच मला असं वाटतं तो
कॅन्सर होतो की काय, जेवढी उदाहरणं पाहिली त्याच्यामध्ये असं दिसतंय. पण मग हळूहळू ती गाठ सुटत जाते आणि हा साधक ब्रह्मभूयाय कल्पते, म्हणजे ब्रह्मरूप व्हायला तो पात्र ठरतो. पुढचं सांगितलेलं आहे बलम. बळ हा तर किती शत्रू आहे महत्त्वाचा, ते 53व्या ओवीमध्ये आपल्याला सांगितलेलं होतं. तो विषय विषाचा अथावो, आघविया दोषांचा रावो, परिध्यान खड्गाचा घावो, साहेल कैचा. हा काय आहे हो? हा बळ हा महाशत्रू आहे, म्हणजे अहंकारापेक्षाही पुन्हा त्याला महाशत्रू म्हटलेला आहे. तो पहिल्या क्रमांकाचा आहे, हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे, पण महानच आहेत सगळे दोघेही. आणि मग विषय वासनांचं नुसतं नाव जरी घेतलं आणि विषय विषाचा अथावो, थोडंसं नाव जरी घेतलं तरी काय होतं, या बळ नावाच्या शत्रूला देहात तो क्षणार्धात चौपटीनं वाढतो. ते बॅक्टेरिया किंवा व्हायरस असे प्रमाणात वाढत राहतात की नाही, तशा प्रकारात हा चौपटीनं वाढत राहतो आणि मग सगळ्या दिशेनं धावाधाव करू लागतो. आघविया दोषांचा रावो, परिध्यान खड्गाचा घावो, का साहेल कैचा. पण तो ध्यान रूपी तलवारीचा आघात कसा काय सहन करील. म्हणजेच तिथं असं म्हणायचं आहे की जेव्हा तो धावाधाव करू लागतो त्यावेळेला जर या विषय वासनेवर आपण नियंत्रण आणून ध्यानमार्ग जर स्वीकारला तर मात्र त्याचं काहीही त्याच्या पुढे चालत नाही. म्हणजे विषय वासने व्यतिरिक्त तो कशाचंच भान उरू देत नाही असं जेव्हा होतं त्यावेळेला देहांतर्गत वावणारे सगळे जे विषयांकडे धाव घेणारे हे बलाढ्य बळ आहे, हे जीवाला मृत्यूकडं खेचायला लागतं. आणि याच्या आधीची ओवी होती ती, चौगुणे ही वरी थावे, जेणे मृतावस्था धावे, सर्वत्र जगा. आता 54मध्ये काय म्हणतात बघा, तो विषय विषाचा अथावो, आघविया दोषांचा रावो, परिध्यान खड्गाचा धावो, साहेल कैचा. त्याच्या पुढचं आता सांगतात की त्याच्यावरचा उपाय काय आहे. तर खरं सांगायचं झालं तर भगवान सांगतायत की अरे पार्था, हे बळ म्हणजे काय आहे, विषाचा थावो. थावो म्हणजे ठाव, म्हणजे डोह. हा जणू काही विषाचा गच्च भरलेला डोह आहे. पाण्याचा डोह माहिती होता, पण आपल्याला विषाचा डोह माहिती नाही. पण हा बळ म्हणजे विषाचा डोह आहे आणि तो सगळ्या दोषांचा राजा आहे. आघविया दोषांचा रावो, सगळ्या दोषांचा तो राव आहे. राव म्हणजे राजा. परिज्ञान खड्गाचा घावो, साहेल कैचा. पण त्याला वठणीत आणण्यासाठी एकच उपाय आहे, ध्यानरूपी खड्ग. म्हणजे साधकाच्या हातात जर तळपत असलेलं ध्यानरूपी खड्ग असेल तर तो ते कसं सहन करू शकेल. म्हणजे आपल्याला बघा किती सोपा सांगितलेला उपाय. विकत आणायला नको, पैसे द्यायला नको, बाहेर जायला नको, आपलं मन फक्त त्या ध्यानामध्ये व्यस्त करायचे, व्यग्र करायचं, एकरूप व्हायचं. म्हणजे मग हे जे बळ आहे, हे जे सैरावैरा धावतंय, सगळ्यांवर कुरघोडी करतंय आणि चौपटीनं वाढतंय, ते त्याला नियंत्रण. आता तुम्ही म्हणाल बळाशिवाय काय होणार आहे, पण अहंकार त्याच्यानंतरचं बळ, ही जी घमेंड आहे, आपल्या बळाचा सुद्धा उन्माद असतो, गर्व असतो, तर तो नष्ट करणं हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तर बघा, बलरूपी शत्रू विषयरूपी विषांनी भरलेला अगाध डोह आहे आणि तो सर्व दोषांचा राजा आहे. पण ध्यानरूपी तरवारीचा घाव त्याला कसा सहन होणार, जे त्याला सहन होत नाही. पुढची ओवी बघूया. आणि प्रिया प्रिय प्राप्ती करी जयाची सुखाची व्यक्ती, तेची घालून बुंथी अंगी जो वाजे. आता प्रिया प्रिय म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट प्रिय असते, प्रिय विषयाची प्राप्ती, आणि ज्या सुखाची ती प्रगटता करते, करी सुखाची व्यक्ती. व्यक्ती म्हणजे व्यक्त होणं, व्यक्ती म्हणजे माणूस असा अर्थ नाही घ्यायचा. तर सुख ते त्यातनं प्रगट होत असतं.
ज्या सुखाची प्रगटता करते, ज्या विषयाची प्राप्ती होते आणि जे सुख प्रगट होतं त्याच सुखाची करी सुखाची व्यक्ती तेची घालूनी बुंथी, बुंथी म्हणजे खोळ, तर त्या सुखाची खोळ घालून जो गर्जना करायला लावतो, अंगी जो वाजे, म्हणजे हा काय किती भलाढ्य शत्रू आहे तो, पण तो सुद्धा काय करतो तर सुखाची खोळ अंगामध्ये घालतो आणि गर्जना करायला लागतो. म्हणजे ज्या गोष्टी हव्या आहेत ना, आपण पाहिलं असेल तणतण तणतण करतात लोक, लहान मुलं बघा किंवा मोठे तरुणसुद्धा. मागे मी एक गोष्ट सांगितली होती की मी जर पहिला आलो तर मला अमुक प्रकारची गाडी आणून द्याल तुम्ही, आणि वडिलांनी कबूल केलं, पण ती नाही मिळाली म्हणून त्यांना स्वतःला पार नको त्या ह्याच्यामध्ये गुंतून टाकलं हो, आणि निघून गेलेलं आहे घरातून. म्हणून इथं म्हटलेलं आहे की तो ज्या सुखाची प्राप्ती त्याला प्रगट होतीये, पण मग तो सुखाची खोळ अंगात घालून मोठमोठ्यांना गर्जना करायला लागतो. म्हणजे जे मिळतंय त्याच्याबरोबर का, त्याला मिळालं नाही म्हणून ते उदाहरण कदाचित चुकीचं माझ्या हातून बोललं गेलं असेल. आपण समजा एखादी अपेक्षा केली की मला अमुक अमुक पाहिजे, बायकांना काय दागिने हवे असतात, पहिला मोडायचा नवीन आणायचा त्याच्यात भर घालायची, आणि तो मिळाल्यावर जसं काही आपल्या अंगावर मुठभर मांस चढतं, आपण सगळ्यांना दाखवत 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 सुटत राहतो. म्हणजे एक सामान्य महिलेबद्दल बोलते मी आता. या अध्यात्माच्या मागे असणाऱ्या आणि ज्या मनानं सुखी आहेत, शांत आहेत, त्यांच्याबद्दल आपलं बोलणंच नाही. पण इथं त्यांनी सांगितले की मग ज्या सुखाची प्राप्ती होते त्याची तो जणू काही खोळ घालतो आणि त्याची गर्जना अंगी जो वाजे, म्हणजे त्याच्या रोमातून तो अगदी आवाज बाहेर पडतो. अगदी तो उत्साहानं बघा सगळ्या गावभर पिटायला जातात, अहो आम्ही हे केलं, अहो आम्ही ते केलं, या बघायला. म्हणजे स्वतःचा मोठेपणा, स्वतःचं बळ म्हणजे फक्त शारीरिक बळ नाही आहे, आर्थिक बळ आहे, मानसिक बळ आहे. या सगळ्या प्रकारचा तो डांगोरा करत बसतो, जो करतो. पण जो करत नाही त्याच्याबद्दल आता पुढं सांगणार आहेत. जो सन्मार्गू फुलवी मग अधर्माचा आडवी, सुनी वाघा सापडवी नरकादिका. आणि मग हा जो आहे, आता पुढचं सांगायचंय, बलनंतर दर्प आहे. आता दर्पाबद्दल बोलतायत. जो सन्मार्गू भुलवी, जो सन्मार्गाला चुकवतो. नंतर मग अधर्माचा आडवी, मग तो अधर्माला पण आडवी म्हणजे रानामध्ये घालून. सुनी वाघा सापडवी म्हणजे याच्यातले वनातले जे प्राणी आहेत, म्हणजे वाघ असेल, इतर प्राणी असतील, तर त्या नरकादिक वाघांच्या तडाख्यात सापडवून देतो. अधर्मरूपी रानात घालून, रान म्हणजे साधं नाही आहे, अधर्मरूपी रानात घालून नरकादिक वाघांच्या तडाख्यात सापडवून देतो. मग अधर्माचा आडवी, अधर्मरूपी रानात अडवतोय तो. म्हणजे अधर्मामध्ये तो बुडला जातो पूर्ण, म्हणजे अधर्मरूपी रानामध्ये तो टाकला जातो आणि मग नरकादिक व्याघांच्या तडाख्यात सापडतो. म्हणजेच दर्पाचा सुद्धा काय परिणाम आहे, नरक. किती प्रकारे समजावून देतायत की जेणेकरून तुमचं आचरण चांगलं ठेवा, आणि चांगलं आचरण असणाऱ्याला ब्रह्मभूयाय कल्पते ते येणार आहे. पण हे जे दोष सांगितलेत, हे दोष ज्यानं घालवलेत तोच ब्रह्मभूयाय कल्पते असं आपल्या. मग हे दोष किती वाईट आहेत त्याची तीव्रता ज्ञानदेव आपल्याला समजावून देत आहे. तो विश्वास हे मारिला रिपू, निवटुनी घातला दर्पू, आणि जयाचा अहाकंपू तापसांसी. मात्र अजून एक रिपू आहे दर्पाच्या पुढचा. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं. काम हा काय आहे हो, तर तापसांचा रिपू आहे जास्त करून. म्हणजे ज्या कामाचं नाव काढलं, हा दर्प समजा मारून टाकला, पण
ज्याचं नाव नुसतं ऐकलं तरीसुद्धा तपस्व्यांना थरकाप होतोय. तो विश्वासे मारिला रिपू, दर्पाला मारून टाकलं. निवटुनी घातला दर्पू, दर्पाचं पूर्ण उच्चाटन केलं. आणि जयाचा हा कंपू तापसांसी, आणि ज्याचा कंप तापस लोकांना आहे. आता तुम्हाला कितीतरी उदाहरणं माहिती असतील की तपश्चर्या करणाऱ्यांना त्या रंभा, मेनका, उर्वशी, अप्सरा पाठवून त्यांच्यामध्ये पाडाव केलेला आहे. अगदी विश्वामित्रासारख्यांचं सुद्धा तिथं जे तप आहे ते भंग केलेलं आहे. तपोभंग अनेक ऋषींचा केलेला आहे, अनेक लोकांचा केलेला आहे. तसं ह्या तपस्वी लोकांना हा काम जो आहे तो अत्यंत थरकाप करणारा आहे, म्हणून ते त्याच्या नादी लागतच नाहीत. आता कामानंतर क्रोध आहे. क्रोधाबद्दल बोलतायत. क्रोधा ऐसा महादोखू, जयाचा देखा परिपाखू, भरिजे तव अधिकुरिता होय. कामाबद्दल फार सुंदर सांगितलेलं आहे बघा त्यांनी. ज्ञानदेव असं म्हणतात की क्रोधासारखा भयंकर जो आहे दोष, हा जो काम आहे हा परिपक्व अवस्था आहे. जयाचा देखा परिपाकू म्हणजे तो चांगला परिपाक झाला आहे, तुझा पक्व झालेला आहे. आणि तो वाढला म्हणजेच खूप वाढला, परिपक्व झाला म्हणजे अतिशय वाढला की मग काय होतं, त्याच्या अपूर्णतेत क्रोधाची उत्पत्ती होते. काम म्हणजे कुठलीही वासना, कुठलीही भावना, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, हे पाहिजे, एक मिळालं की दुसरं पाहिजे, दुसरं मिळालं की तिसरं पाहिजे, आणि ते जर मिळालं नाही त्याची अपूर्णता की क्रोध वाढतो. म्हणून आपण सुरुवातीच्या अध्यायांमध्ये पाहिले, कामात भवती सम्मोहः, सम्मोहा स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. तर या कामामुळं काय होतंय, पुढं क्रोध निर्माण होतो. कामात क्रोधोभिजायते, कामामुळं क्रोध वाढतो. तेच सांगताय तिथे की अतिशय वाढलेल्या कामाच्या अपूर्णतेत क्रोधाची उत्पत्ती होते. आणि कामाचं मात्र त्याचं सांगतायत, भरिजे तव अधिकुरिता होय. मला हे फार आवडलंय त्यांचं. पाणी समजा आपण एखाद्या माठात भरलं किंवा मोठ्या हौदात भरलं तर ते तसं रिकाम होत नाही, तर भरलं जातं पात्र. पण काम असं आहे की जितका भरत राहाल तितका तो रिता होतो. रिता होय जो म्हणजे जितका जितका भराल तितका तितका रिकाम होतो. त्याची वाढतच राहते आस, त्याची भूक वाढतच राहते. जसं अग्नीला तुम्ही इंधन टाकलं, समजा एवढंसंच इंधन टाकलं, तर ते जळत आल्यानंतर तुम्ही जर त्याच्यावर काही टाकलं नाही तर तो पुन्हा भडकणार नाही आहे. त्याच्यामध्ये अजून छोटे 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 ढपली काय असेल ते छोटे छोटे तुकडे टाकत राहिलात तर तो फुलत राहतो. तसं कामाचं आहे. लहान मुलांना सुद्धा आज चॉकलेट आणलं, उद्या काय कॅडबरी आणली, परवा काय अजून मोठं आणलं, त्याच्यापेक्षा काय केक आणलं, पिझ्झा आणला, बर्गर आणून, मग त्या आशा वाढतच राहतात त्या कामाच्या. हे मुलांचं उदाहरण देते, पण मोठ्या माणसांचंही तसंच आहे. आज हे मिळालं, उद्या ते मिळालं, परवा ते मिळालं, तर त्या काम जेवढा तुम्ही त्यात भर घालाल तेवढा तो रिताच होतोय. कधी कोणी म्हणलंय का हो की आता मला काहीही नको, काही म्हणजे काही नको, ही जेव्हा अवस्था येईल तेव्हा तो काम संपेल. ज्ञानदेवांनी अगदी पटवून दिले. मला हे फार आवडलेलं आहे की भरिजे तव अधिकू रिक्ता होय जो. आणि पुढे, तो काम कोणेच ठाई, नसे ऐसे केले पाही, की तेची क्रोधाही सहजची आले. आणि मग असा जो काम आहे तो कोणत्याही ठिकाणी नाही असं केलं म्हणजे तो निश्शेष नाहीसा केला, अशी कामाची स्थिती झाल्यावर क्रोधाची सुद्धा तशीच अवस्था होईल. एकदा कामावर नियंत्रण आलं की क्रोधावर आपोआप नियंत्रण येतं. कारण कामात भवती क्रोधा, कामापासून हा क्रोध येतो. हे मला मिळालं नाही की संताप होतो. साधी अगदी छोटीशी तहान लागलेली आणि पाण्याचा एक घोट पाहिजे, पण तो जर नाही मिळाला तर संताप होतो. म्हणून मग कुणी अगदी एवढं मोठं आणून दिलं तरी सुद्धा पुन्हा
तृप्ती कधी होणार नाही. आपल्याला दुसऱ्या दिवशी अजून पेय लागेल, अजून काहीतरी कोल्ड्रिंक लागेल, पुन्हा काहीतरी आईस्क्रीम लागेल. म्हणजे नुसतं एकाने जर तहान भागली असती तर बरं झालं असतं. मग त्याच्यात अजून भर 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 घालणार आहे. पण एकदा ती शांती झाली कामाची की नाही, आता जशी परिस्थिती आहे तशात मी राहणार आहे, मला काहीही नको, एक्स्ट्रा काही नको, आहे तेवढ्यात. परवा वाचलं की ह्या तपस्वी लोकांना भागवतात खूप उदाहरणं दिलेली आहेत की एकेका ऋषींनी किंवा तपस्व्यांनी अगदी त्यांचे मोजके 2 गोष्टी असतात. 2 कपडे फक्त, हातात तो कमंडलू आणि काय छाटी धाटी काय म्हणतात, बस बाकी काही नको त्यांना. त्यांना जे कुणीही काही अजून आणून दिलं तर ते वाटून टाकतात, नको आम्हाला. मग कामच नाही तर क्रोध कुठून येणार, हे भगवंतांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. बघूया आता त्याच्यावरच्या ओव्या. 59 पर्यंत झाले आहेत. दोषवैरी आले आडवया तेथे, काढिले तया ते धोपटोनी. तया माझी जाण पहिला साचार, देह अहंकार धनंजया. त्या दिवशी ह्या 2-3 ओव्या राहिल्या होत्या. जो का प्राणा लागी मरोनी मारोनी सोडीना, तया लावी पुन्हा जन्म घ्याया. घालोनी जन्मास जणूने दित्यास, पुन्हा करी ग्रास काळा हाती. अहंकाराचं आपण पाहिलं की तो मृत्यूनंतर सुद्धा शांत बसत नाही, पुनर्जन्म घ्यायला लावतो. ऐशा परी करी कुचंबणा त्याची, घालोनी देहाची दृढ बेडी. त्याची अहंतेचे केले निर्दाळण, साधके जिंकोन देह दुर्ग. तेवी बलोन्माद हा जो दुजा वैरी, तयाही संहारी साधक तो. चौपटीने वाढे शत्रूची जहाव, काढिताची नाव विषयाचे. एक हाव संपली, दुसरा विषय. डोळ्यांनी बघायचा असेल तो संपला की कानाने ऐकायचा, तो संपला की घ्राणेंद्रियाचं, तो संपला की पुन्हा त्वगिंद्रियाचं, तो संपला की खाण्याचं रसनेंद्रियाचं. म्हणजे नवीन 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 विषयाचं नाव काढलं की तो वाढतच राहतो. जया शत्रूची या योगे मृतावस्था, प्राप्त होय पार्था जया लागी जगा लागी. आता इथपर्यंत अहंकाराचं त्यांनी छान दिलंय स्वरूपानंदांनी. आता पुढचा बल. बलरूपी शत्रू तोगा निसंदेह, विषाचा चढोह विषयाचा. जाण सुनिश्चये सर्व ही दोषांचा, धनी तोची साचा कपिध्वजा. अर्जुनाला उद्देशून कपिध्वज शब्द आपण. परिध्यान रूपी खड्गाचा प्रहार, सहावया जोर कैसा त्यासी. आवडता भोग प्राप्त होता देख, प्रगटे जे सुख धनंजया. तया सुखाचीच खोळ पांघरोन, घाली तो थैमान शरीरी जो. सन्मार्गापासून नेई भूलवोनी, घालोनी राणी अधर्माची. हा जो अहंकार, बल, दर्प एक 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 आपल्याला चांगल्या मार्गावरून चाललो असताना दुसरीकडे नेतात. अगदी जो सदाचारी मनुष्य आहे त्याला सुद्धा कसं गोत्यात आणायचं हे दुराचारी माणसाला पक्क माहिती असतं. किंवा ही व्यसनं एकेकाच्या मागे मनुष्य धावत सुटला की तो तिकडे धावतच राहतो. मगरौरवादी, आता ते नरकांची नावं देत आहेत. मगरौरवादी व्याघ्राची या मुखी, नेमुनी जो टाकी हातो हात. रौरवादी नरकरूपी व्याघ्र आहेत. इतकं 28 नरकांचं वर्णन केलेलं आहे. कधीतरी सांगीन म्हणले. ऐसा दर्प रूप घातकी जो वैरी, तयाही संहारी साधक जो. पण अशा दर्परूपी वैऱ्याला सुद्धा जो साधक संहार करतो आणि ज्याचे नाव ऐकताची कानी, तापसा लागोनी सुटे कंप. क्रोधा ऐसा दोष हिच गुडाकेशा, परिपक्व दशा असे ज्याची. कामाचं नाव सरळ नाही सांगितलेलं. भरू जावे तो स्वभावे जो पार्था, होऊ लागे रीता अधिकची. तया कामरूपी शत्रुते जिंकून, ठावची पुसोन टाकी त्याचा. अशा या कामरूपी शत्रूचा ठावच पुसून टाकतो असा तो ब्रह्मभूयाय कल्पते जो आहे, तपस्वी साधक आहे तो.
होता पार्था ऐसे काम निर्दालन, सहज निष्प्राण क्रोध तोही. आता छान उदाहरणं पुढे देणार आहेत की कामाचं उच्चाटन झालं की क्रोधाचं आपोआप उच्चाटन होते. मुळाचे तोडणे जैसे, होय का शाखोद्देशे, कामुनाशले निनाशे तैसा क्रोधू. झाडाचं उदाहरण दिलेलं आहे की जसं झाडाचं मूळ जर तोडलं तर त्याच्या फांद्याही तुटतात, आपोआपच तुटतात. आपण मात्र झाड तोडताना वरपासून छाटत येतो, छोट्या छोट्या फांद्या करत वरपासून एक 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 करत, मग बुंधा आणि मग मूळ. पण जर मूळच तोडलं तर त्याचं काहीच उरत नाही, त्याच्या फांद्या आपोआपच तुटतात. तसं कामाचाच नाश केला की क्रोधही नाश पावतो. म्हणून ते कामाचं उदाहरण त्यांनी इतकं अगदी मन लावून सांगितलेलं आहे. पुढं काय म्हणतात बघा. म्हणून काम वैरी, जाला जेथ ठाणोरी, तेथ सरली वारी क्रोधाचीही. इथं यांना वारी आठवलेली आहे. ज्ञानदेवांना ती वारी आठवणारच. कारण का की जिथे काम आहे, कामरूपी शत्रू जर लढाईमध्ये मरण पावला, अर्थात ही साधकाशी चाललेली लढाई आहे बरं का, तेव्हा क्रोधाचंही येणं जाणं सुटलं किंवा खुंटलं. अहो, दुर्वासांसारखे ऋषी एवढे तपस्वी होते, पण त्यांना सुद्धा एवढीशी कामना काय झालेली आहे की त्या द्वादशीचं पारणं सोडायचे. आणि त्या अंबरीश राजाकडे आलेले आहेत. त्याला म्हणतात मी येतोच माझं सगळं अन्नी कुरकून. आणि एक क्षणभर उशी, म्हणजे त्यांच्या दृष्टीनं ते चालूच होतं सगळं, पण इकडे याची वेळ बाराची टळून चालली होती. म्हणून यांनी ब्राह्मणांच्या सांगण्यावरून तीर्थ घेतले हो, फक्त चमचाभर. तर त्याचासुद्धा तो अहंकार दुखावला गेला, त्याचासुद्धा तो इगो दुखावला गेला. त्याची तेवढीशी जी इच्छा होती, कामना की बुवा याच्या घरी मला छान जेवण मिळेल, ते जेवण मिळायला पाहिजे, आणि ती कामना त्याची पूर्ण झाली नाही. म्हणून क्रोध, किती वेळा दुर्वासांचे क्रोध दाखवलेले आहेत बघा. म्हणजे क्रोधाचे एक साक्षात मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर दुर्वास आहेत. आणि मग त्यांनी त्याला शाप दिलेला आहे की तुला 10 जन्म घ्यावे लागतील. खरं हे द्वादशीचं व्रत किंवा एकादशी द्वादशीचं व्रत जो करतो तो मोक्षासाठी करत असतो, पण त्याला असं शाप दिल्यानंतर त्याच्या रक्षणासाठी देवानं त्याच्याकडे चक्र दिलेलं आहे आणि मग ते त्याच्या मागं लागतं. त्या दुर्वासांनी याच्या मागे कृत्या सोडली, आपल्या जटेतला एक केस उपटून, तर तिच्या मागे आणि त्यांच्या मागे चक्र सुटलेलं आहे. म्हणजे एक एक करता एक जर आपण टाळलं नाही तर आपल्या मागे असंख्य अशी संकटं येत राहतात. आत्ताच्या काळात तर किती लोकांची उदाहरणं पाहतो आपण. आधी काय एवढंच एक चमचाभर घ्यायचे हो, मध्य एक चमचाभर, फक्त टेस्ट करा, बाकी परत तुम्ही उद्या येऊच नका. की दुसऱ्या दिवशी तो 2 चमचे घ्यायला येतोय की मग हळूहळू ग्लास, मग रिचवणं सुरूच होतं. त्या कामना कधी संपातच नाही. आणि मग ते नाही मिळालं की क्रोध, मग बायकोला मार आण. कित्येक उदाहरणं बघतो हो की सगळे संसार उद्ध्वस्त होत आहेत या काम आणि क्रोधामुळं. पण जे तपस्वी जे आहेत, जे साधक आहेत, ते मात्र या दोघांनाही थारा देत नाहीत. म्हणून काम वैरी, जाला जेथ ठाणोरी, तेथ सरली वारी क्रोधाचीही. म्हणून हा जो काम आहे त्याचा काही तिथे निभावच लागत नाही. ठाणोरीचा अर्थ दिलाय युद्धात मरून गेलेला, तर तेथ झाली ठाणोरी, म्हणजे तो युद्धात मरूनच गेला. आणि तेथ सरली वारी क्रोधाचीही, आणि मग त्याच्या ठिकाणी क्रोधाची वारी ही संपुष्टात आलेली आहे. पुढं काय म्हणतात बरं का. आणि समर्थू आपुला खोडा, शिसेवा हवी जैसा होडा, तैसा भुंजो निजो गाडा परिग्रहो. आता जो समर्थ आहे, जो पक्का आहे,
त्याच्यामध्ये राजा म्हणलं तरी चालेल की तो राजा जो आहे तो काय करतो, तर आपला खोडा गुन्हेगाराच्या पायामध्ये घालायचा. खोडा घालणे माहिती आपल्याला. आणि त्याच्याच डोक्यावर प्रतिज्ञेनं वाहवायला लावतो. म्हणजे एक आडकाठी करायची आणि त्यालाच ते सगळं व्हायला लावायचं. असा जो राजा करतो, गुन्हेगाराच्या पायात घालतो. त्याप्रमाणे पुढे परिग्रहाकडे आता आपण चाललेलो आहोत की परिग्रह, क्रोधम नंतर परिग्रहम. परिग्रह म्हणजे स्वीकार. एका गोष्टीचा स्वीकार केला की त्याच्यावर एकावर एक फ्री. आजकालचा जमाना फार चांगला आहे. एकावर एक फ्री, दोनावर एक फ्री, तीनावर एक फ्री, तीनावर 3 फ्री. माणूस बरोबर परिग्रह करायलाच लागलेला आहे. सगळीकडे सेल सेल सेल. आता तर संपत आले असतील, माहिती नाही. आता आम्ही इकडे आलेलो आहोत, पण इकडे पण वेगवेगळ्या प्रकारचे सेल आहेत. आता त्या दिवशी अथेन्सला गेलेले होतो, सांगितलं ना की ती सगळी नगरी पूर्ण कालव्यांचीच आहे. समुद्राचं सगळं पाणी असं आत शिरलेलं आहे आणि बरोबर छोटे छोटे कालवे आहेत, त्याच्या दुतर्फा घरं आहेत सगळे. आणि अशी सगळी एवढी बाजारपेठ तिथं होती की त्या बाजारपेठेमध्ये इतक्या सुंदर सुंदर वस्तू होत्या. मी काही फोटो पाठवले नाही, पण इतक्या सुंदर देखण्या, ज्याला आपण अगदी म्हणू ना की खरी कला कुसर त्याच्यामध्ये आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत लावता येतील असे वेगवेगळ्या प्रकारचे मास्क, काय किचनचे किती प्रकार, देखण्या, नक्षीकामाचे किती प्रकार. आणि मग तिथे लावलेलं होतं की 1 घेतली तर 2 युरोला, 2 घेतल्या तर 3 युरोला, म्हणजे ₹1.5. 5 घेतल्या तर 6 युरोला. म्हणजे एक एक करत माणूस काय म्हणतो, मग जाऊ दे मग आता आपण 5च घेऊया. म्हणजे आपले पैसे वाचत आहेत, पण आपण घालवतो त्याचं नाही. बायकासुद्धा अशाच त्याच्यामध्ये भूल पडते ना की एका साडीवर 1 फ्री म्हणून 1 साडी घ्यायला जायची, 2वर 3 फ्री, चला घ्या अजून. तर हा परिग्रह, मुद्दाम परिग्रहाबद्दल बोलते. आम्ही अगदी स्ट्रिक्टली ठरवलं होतं की फक्त नजरेचं समाधान घ्यायचं, डोळ्याचं समाधान. कारण आपण इतके फिरतो आणि मग ते चंबू गबाळ साठत राहतं. याच्यासाठी हे घे, त्याच्यासाठी ते घे, आणि ते नाही त्या व्यक्ती आपल्याकडं आल्या की आपलं त्यांच्याकडं जाणं झालं तर पुढच्या ट्रीपपर्यंत ते सगळं साठत राहतं आणि ते कधी द्यायचं कोणाला नाही होत आपल्याच्यानं. त्यापेक्षा हा परिग्रहापासून लांब राहिलेलं बरं. आणि परिग्रहाला त्यांनी छान सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे राजा हा आपला खोडा एखाद्या गुन्हेगाराच्या पायात घालतो किंवा पायात घालायचा, तो त्याच्याच प्रतिज्ञेनं त्याच्याच डोक्यावरनं त्याला व्हायला लावायचं. म्हणजे फक्त पायात घातला असता तर तो अडकला तरी असता, पण नाही, ते घे तुझ्या डोक्यावर चल लांबपर्यंत. म्हणून हा परिग्रह जो आहे हा शत्रू त्याहीपेक्षा बलवत्तर आहे. आधीचे सगळे सांगितले त्यापेक्षा परिग्रह बलवत्तर आहे. म्हणून आपण परिग्रहापासून, यमाचे 5 प्रकार आहेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह. तर तो अपरिग्रह आपल्याला करता आला पाहिजे, साधता आला पाहिजे. म्हणून ज्याला परिग्रह जिंकता आला तो ब्रह्मभूयाय कल्पते, तो ब्रह्मरूप व्हायला योग्य आहे. पुढची बघूया ओवी. जो माथाची पालाणवी, अंगा अवगुण घालवी, जीवे दांडी घेववी ममत्वाची. आता जो परिग्रह कसा आहे, तर आपलं खोगीर जीवाच्या मस्तकावर ठेवतो. घोड्याला खोगीर असतं की नाही, तसा हा परिग्रहरूपी खोगीर हे जीवाच्या मस्तकावर ठेवतो. अंगामध्ये अवगुण घालतो आणि जीवाकडून ममत्वाची काठी घ्यायला लावतो. म्हणजे सगळं त्याच्या जोडीला एक एक
यायला लागतं. म्हणजे जीवाला स्त्री पुत्रादिक विषयांच्या ठिकाणी आसक्त करतो. आपलं मन एकात गुंतत जातं बघा. एक म्हातारी असते आणि तिला विचारतात की काय बाई तुझी इच्छा काय आहे, तर ती असंच काय काय सांगते. म्हणजे नातवंड परतवंड, त्याच्यापेक्षा हे त्याच्या परतवंडाच्या सुनेच्या अमक्या अमक्या मिळाल्यानंतर, मला तिच्याकडून काहीतरी मान मिळाल्यानंतर मी गप्प होईल, किंवा गावातले सगळी घरं सगळी शांत झाली, सगळे झालं की मग मी शांत होईल. म्हणजे दुष्टपणा किती असतो. मला तर सगळं मिळायला पाहिजे, पण त्यासाठी सगळं जगाचं नुकसान व्हायला पाहिजे. अशा प्रकारचा जो परिग्रह आहे किंवा अशा ज्या कामना आहेत, याला कुठंतरी नियंत्रण घालायलाच पाहिजे. आता इथं काय म्हणतात बघा, की जो परिग्रह जीवाच्या मस्तकावर आपलं खोगीर ठेवतोय, अंगामध्ये अवगुण घालतोय आणि जीवाकडून ममत्वाची काठी ही घ्यायला लावतो. पहिल्यांदा लहानाचं मोठं करायचं. आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं, शिक्षण झालं, नोकरी लागली, नोकरी झाली की छोकरी पाहिजे, लग्न करून दिलं, रमला तो आपल्या मुलाबाळांमध्ये. आपल्यालाही आनंद आहे, मुलाचं लग्न झालं, सुनबाई चांगली आली, नोकरी करणारी आहे, छान आहे, सगळं करतीये. पुढं नातवंड झाली, अरे आपलं त्याच्यातनं ममत्व संपतच नाही ना, मग नातवांमध्ये गुंतायचे. तर म्हणून त्यांनी म्हणलं की स्त्री पुत्र नातवंड या सगळ्यामध्ये तो मनुष्य गुंतत राहतो. पुढची ओवी बघूया. किती वेळ आहे? नाही, थांबते मी इथेच. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी इत नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. बाळकृष्ण भगवान की जय.